नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व लिपिक अति संभाव्य प्रश्नपत्रिका संचामध्ये सादर करणार आहोत, जे की वारंवार परीक्षेला रिपीट होणारे प्रश्न आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, भारताचे सरन्यायाधीश कोण? भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, हे भारताचे सरन्यायाधीश आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पाकिटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पाकिटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिरवा रंगाचा बिंदू आढळतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बिहू हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? बिहू हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आसाम राज्याचा बिहू हा नृत्य प्रकार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सरन्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो? सरन्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपती हे सरन्यायाधीशाची नियुक्ती करतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मी आत येऊ का हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? मी आत येऊ का हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बास्केटबॉल एका बाजूला असलेल्या खेळाडूची संख्या किती असते? बास्केटबॉल एका बाजूला असलेल्या खेळाडूची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 5 असते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मान्यता दिलेली आहे? कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंचमी विभक्तीचा कार्यकार्थ काय आहे? पंचमी विभक्तीचा कार्यकार्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अपादान. हे काय आहे? पंचमीचा कार्यकार्थ अर्थ आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील डॅडॅशचा पर्वतास निळा पर्वत म्हणून ओळखले जाते. भारतातील डॅडॅशच्या पर्वतास निळा पर्वत म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे निलगिरी पर्वतास निळा पर्वत म्हणून ओळखले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या राज्यातील बैतूल येथे ONGC सागर बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? कोणत्या राज्यातील बैतूल येथील ONGC सागर बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोवा या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे? समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कांदा कापताना डॅडाचा वायू बाहेर आल्याने डोळ्यात पाणी येते. कांदा कापताना डॅडाचा वायू बाहेर पडल्याने डोळ्यात पाणी येते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अमोनिया. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रितू बहारी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते स्थापन झालेले आहे? सर्वात पहिले उच्च न्यायालय कोणते स्थापन झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कोलकाता हे प्रथम उच्च न्यायालय स्थापन झालेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अलबत्त्या खलबत्त्या या नाटकाचे लेखक कोण आहेत? अलबत्त्या खलबत्त्या या नाटकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रत्नाकर मतकरी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आशिया कप 2023 विजेता व उपविजेता देश कोणता आहे? आशिया कप 2023 विजेता व उपविजेता देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत आणि श्रीलंका. हे काय आहे?
विजेता आणि उपविजेता देश आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सौरभ राव यांची महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात प्रथम जनगणना झालेली आहे? कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात प्रथम जनगणना झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड मेयो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कितवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना प्राप्त झालेला आहे? कितवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना प्राप्त झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 19वा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2024मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? 2024मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पॅरिस या ठिकाणी होणार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंग्रजांनी कोणत्या वर्षी गुलामगिरीवर बंदी आणणारा हुकूम जारी केला होता? इंग्रजांनी कोणत्या वर्षी गुलामगिरीवर बंदी आणणारा हुकूम जारी केला होता? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1827 साली. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विशाखापट्टणम येथे आयोजित सोहळ्यात कोणते जहाज भारतीय नौदलात दाखल झालेले आहे? विशाखापट्टणम येथे आयोजित सोहळ्यात कोणते जहाज भारतीय नौदलात दाखल झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे INS संध्या 1. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे निरंजन शहा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अरविंद पनगडिया. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅडॅस हा संगणक विषाणू इंटरनेटमार्फत संगणकामध्ये शिकाऊ करतो. डॅडॅस हा संगणक विषाणू इंटरनेटमार्फत संगणकामध्ये शिरकाव करतो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नेट. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, फारुकी नाझकी यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? फारुकी नाझकी यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे साहित्य क्षेत्राशी संबंधित होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बेसबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूची संख्या किती असते? बेसबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 9 असते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सर्व इंधनाचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहे. सर्व इंधनाचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हायड्रोजनचे मूल्य सर्वात जास्त आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नटरंग या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव काय आहे? नटरंग या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रवी जाधव. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गुरुत्वाकर्षणाचा शोध डॅडॅशा शास्त्रज्ञाने लावलेला आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध डॅडॅशा शास्त्रज्ञाने लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यूटनने लावलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे ते ओळखायचे आहे मित्रांनो. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे त, इ, आ. हे काय आहे? सप्तमीचे विभक्तीचे प्रत्यय आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया डॅडॅश येथे डिसेंबर 1925 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया येथे डॅडॅश डिसेंबर 1925 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कानपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे?
69वा फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 12वी फेल हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1848 ते 1856 या काळात गव्हर्नर जनरल कोण होते? 1848 ते 1856 या काळात गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लॉर्ड डलहौसी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सरनामा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इस्रो ही संस्था कोणत्या कार्याशी संबंधित आहे? इस्रो ही संस्था कोणत्या कार्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अवकाश संशोधन यासाठी इस्रो ही कार्याशी संबंधित आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नरेगा ही योजना कोणत्या व्यक्तीच्या नावाने सुरू आहे? नरेगा ही योजना कोणत्या व्यक्तीच्या नावाने सुरू आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महात्मा गांधी यांच्या नावाने नरेगा ही योजना सुरू आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार द्यायचा अधिकार आहे? राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार द्यायचा अधिकार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 72 नुसार द्यायचा अधिकार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.